श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। राजकुंवर की राजसी निधिया, वन में पिया भवन में सुधिया, वन में पिया भवन में सुधिया। सुधिया उर से लगाए, लखन उपस्थिति का सुख पाए, लखन उपस्थिति का सुख पाए। राम, माझा राम आला, माझा राम आला. राम, राम, सांभाळा स्वतःला महाराज. राम, मला सोडून जाऊ नको. राम, मला सोडून जाऊ नको. राम, 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 महाराज. राम, महाराज, महाराज. आर्य सुमंत, इथेच थांबा. थोड्याच वेळात सूर्यास्त होईल. तुम्ही सगळे अंधार पडण्यापूर्वी अयोध्येला परत जा. आम्ही परत जाण्यासाठी तुमच्या सोबत आलेलो नाहीये. आम्ही तुमच्या मागे मागे येऊ. राम, पण कधीपर्यंत? 14 वर्षापर्यंत आम्ही आमच्या राजा रामांसोबतच राहू. परंतु तुम्ही माझ्यासोबत वनात याल तर धाकट्या माता काय विचार करतील? भरत काय विचार करेल? सगळे हेच म्हणतील की राम आपल्या प्रजेला उकसवतोय. ते काही म्हणू देत. त्यांना अयोध्येवर राज्य करायचं असेल तर करू देत, पण प्रजेच्या मनावर केवळ राम तुम्हीच राज्य करणार. सूर्य छुपा है, तमसा घिरा है, तमसा नदी तक आते आते राम करें अनुरोध, अवध के वासी किंतु न लौट के जाते। पूछ रहे पुरवासी, पूछ रहे पुरवासी के रघुवर अपनों को यूं क्यों बिसराते। राम सिया के लिए भी कठिन है, तोड़ के जाना नेह के नाते। राम सिया के लिए भी कठिन है, तोड़ के जाना नेह के नाते। तुम्ही सगळे विश्राम करा. उद्या सकाळी उठून आपण यावर विचार करू. आर्य सुमंत, बोला युवराज. घोड्यांना सोडा, ते सुद्धा थकले असतील. जशी तुमची आज्ञा रघुनंदन. उर्मिला, तू झोपली नाहीस अजून? झोप खूप भाग्यवान आहे माताश्री, जी सौमित्रांसोबत निघून गेलीये. त्यांच्याशिवाय एक रात्र सरत नाहीये. 14 वर्ष कशी सरतील माताश्री? तू असा का विचार करतेस पुत्री? हा विचार कर की 14 वर्षांमध्ये रोज एक रात्र सुद्धा कमी होत राहील. आता हेच उरलं आहे भाग्यामध्ये.
आपल्या मनाचे खोटे सांत्वन करणे आणि दिवस रात्र त्यांची वाट पाहणं, ही प्रतीक्षा कधी संपेल माताश्री? रडू नको उर्मिला, रडू नको. आम्हाला याच वेळी इथून जावं लागेल. आम्ही यांना स्वतःसोबत नाही घेऊन जाऊ शकत. यांना वनातील कष्टांनी दुखी करणं उचित नाही होणार. उद्या सकाळ होताच आम्ही यांना दिसणार नाही. थोडे दुखी होतील, परंतु अयोध्येला परत जातील. माझी इच्छा आहे की हे आपल्या कुटुंबासोबत सुखात राहोत. मित्रांनो, तुम्ही जे मला प्रेम दिलं आहे, ममता दिली आहे, यामुळे मी तुमचा अनुग्रहित झालो आहे. तुम्हाला न सांगता जाण्यासाठी मला क्षमा करा बंधू. परंतु भ्राता, घोड्याच्या टापांच्या आवाजाने हे जागे झाले तर? आर्यसुमंत, घोड्यांना सांभाळून न आवाज करता तुम्ही थोडं लांब जा. आम्ही दोघे रथ ओढून तुमच्या पर्यंत येतो. जशी आज्ञा रघुनंदन. अवध निवासी सो गए, कल से आशा जोड़, राम लखन सिया चल दिए, सबको सोता छोड़, सजल नयन मुख मोड़. उर्मिला, हे काय? तू दर्भाच्या शय्येवर झोपतेस? माताश्री, त्यांच्यासोबत वनात जायचं सौभाग्य तर नाही मिळालं मला. 14 वर्षे ते माझ्यापासून दूर राहून कंदमुळं फळं खातील आणि दर्भाच्या शय्येवर झोपतील. मग मी कशी मखमली अंथरुणावर झोपू शकते माताश्री? म्हणूनच यावर झोपल्याने मनाला सांत्वना तरी मिळेल माताश्री, की मी भले त्यांच्या दृष्टीपासून दूर आहे, पण ते माझ्या जवळपासच कुठेतरी आहेत माताश्री. माझ्या जवळपासच आहेत ते. रडू नको उर्मिला.
अरे उठा रे, जागे व्हा, सकाळ झालेली आहे. अरे राम कुठे आहेत? अरे लक्ष्मण पण कुठेही नाहीयेत. आणि सीता माता? अहो रथही नाही भाऊ. असं वाटतंय की ते आपल्याला सोडून निघून गेले. आपले राम आपल्याला सोडून निघून गेले. आर्य सुमंत, हो युवराज. इथेच थांबूया, थोडा वेळ विश्रांती घेऊया. जशी आज्ञा रघुनंदन. रघुनंदन, रथावर सूर्य पताका आहे आणि सोबत सेना नाही. सेना नाही सरदार, आणि ते गंगेच्या किनाऱ्यावर थांबलेत. 2 धनुर्धारी सुंदर तरुण. सारथीने त्यांना रघुनंदन म्हणून हाक मारली होती सरदार. अरे मग ते नक्की श्रीराम असतील, माझे मित्र, अयोध्याचे युवराज, सूर्यवंशी श्रीराम, माझे राम. रघुनंदन, या स्थानाचे नाव शृंगवेरपूर आहे. आर्य सुमंत, शृंगवेरपूर तर आमचे गुरुबंधू निषादराजांच्या राज्यात आहे ना? हो बरोबर. रघुनंदन, जर तुमची आज्ञा असेल तर तुमचे मित्र निषादराजांना तुम्ही आल्याची सूचना देऊन येतो. नाही नाही, त्यांना त्रास देण्याची काहीच गरज नाही. थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण इथून निघून जाऊया. राजा रामांचा, 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 राजा रामांचा. निषादराज, सौभाग्यवती, प्रभूंचा आशीर्वाद घे. राहू दे वहिनी. निषादराज माझ्यावर खूप प्रेम करतात. प्रत्येक भक्त आपल्या प्रभूवर प्रेम करतो रघुनंदन. सीते, हे माझे प्रिय मित्र आहेत, माझे सखा आहेत, माझे हितेशी आहेत. बस बस, माझ्यासाठी इतकंच खूप आहे की मी तुमचा परम भक्त आहे. आणि सीता माता, तुमचा मी पुत्र आहे. प्रभू, विराजमान व्हा. प्रभू, विराजमान व्हा. प्रभू, मी तुमच्यासाठी काही कंदमुळं आणि फळं आणली आहेत. कृपया स्वीकार करा. जन्म लिए का शुभ फल पाया, मित्र मिलन का अवसर आया. हम तोहार ही राज तोहार, प्रभु लघु भेंट प्रभु. करो स्वीकार. मित्र, खरंच तुम्हाला बघून खूप प्रसन्न वाटू लागलं आहे. माझं सौभाग्य आहे प्रभू. मी धन्य झालो प्रभू. तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमची प्रजा सकुशल आहे ना? आपल्या प्रभूला भेटून कोणीही सकुशल नसणं शक्य नाही. तुमच्या दर्शनानंतर मी मनापासून आनंदी झालो आहे. माझं हे राज्य
माझं हे जीवन, माझी ही प्रजा, सगळं काही तुमचंच आहे प्रभू. माझं कुटुंब तुमचा तुच्छ सेवक आहे. तुम्ही कृपया, तुम्ही, माता आणि भ्राता लक्ष्मण माझ्या या नगरीमध्ये प्रवेश ठेवा आणि माझी प्रतिष्ठा वाढवा, जेणेकरून प्रत्येक जण माझ्या भाग्यावर ईर्ष्या करू लागेल. मित्र, मी वचनबद्ध आहे. वचनाचं पालन करण्यासाठी मला वनात वास करावा लागेल. वनवास? मला 14 वर्षांपर्यंत मुनींचं व्रत आणि वेश धारण करून मुनींसारखं भोजन करून वनातच राहायचं आहे. म्हणून तुमच्या नगरामध्ये प्रवेश मला वर्जित आहे. हे प्रभू, तुम्ही हे कोणत्या अपराधाचा दंड देत आहात मला? भ्राताश्री तर त्या अपराधासाठी 14 वर्षांचा वनवास भोगायला निघाले आहेत, जो अपराध यांनी केलाच नाहीये. लक्ष्मण, तर तुम्ही राहणार कुठे प्रभू? आजची रात्र गंगेच्या किनाऱ्यावरच घालवू आणि पहाट होताच गंगा नदी पार करून वनात निघून जाऊ. तर प्रभू, तुम्ही मला ही सोबत येण्याची अनुमती द्या, जेणेकरून तुमची सेवा करण्याची जी संधी मला मिळेल त्याचा मी भरपूर लाभ उचलू शकेन. राम, 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 महाराज, राम. कौसल्या, राज्याभिषेकाच्या सगळ्या तयाऱ्या झाल्या का? राज्याभिषेक? माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे. कसं काय विसरलीस तू? तुम्ही कुठेच जाणार नाही महाराज. हे काय बोलत आहेस तू कौसल्या? बाहेर 10 दिशांहून राजे आले असतील, मित्र आलेत, सामंत आलेत. गुरुदेव वशिष्ठ यज्ञसभेत यज्ञ करत आहेत. मला राज्याभिषेकासाठी संकल्प घ्यायचा आहे. जर वेळेत नाही पोहोचलो तर गुरुदेव खूप कोप करतील आमच्यावर. मला शीघ्र जावं लागेल. कौसल्या, तुम्ही असं बोलत आहात, मला खूप भय वाटतंय महाराज. भय? ज्या मातेचा पुत्र राम आहे तिला भय वाटत आहे? शुद्धीवर या महाराज, शुद्धीवर या. आता रामाचा नाही, भरतचा राज्याभिषेक होईल. भरतचा. रामाला तर तुम्ही 14 वर्षांसाठी वनवासाला पाठवलं आहे. हेच 2 वर दिले आहेत ना तुम्ही कैकेयीला. मी तुझी प्रत्येक मागणी तत्काळ पूर्ण करेन, हे आमचं वचन आहे. आम्ही रामाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही तुझी कोणतीही मागणी पूर्ण करू. माग, काय मागायचं आहे तुला? माझ्या पहिल्या वरामध्ये मला हवं आहे रामाचा नाही, भरतचा राज्याभिषेक. आणि माझ्या दुसऱ्या वरामध्ये रामाला 14 वर्षांचा वनवास. राम, तुझ्या या दुर्दैवी पित्याला क्षमा कर ना पुत्र. तुझ्या या पित्यावर दया कर राम. आम्हाला क्षमा कर राम, क्षमा कर पुत्र. परत ये ना राम, परत ये, परत ये. महाराज, महाराज,
ही कसली विडंबना आहे सौमित्र. जे श्रीराम आणि माता सीता दुधाच्या फेसासारख्या कोमल आणि निर्मळ उषा घेऊन झोपायचे, आज पालापाचोळ्याच्या शय्येवर झोपत आहेत. महापुरुषाने सत्य सांगितलं आहे. भाग्याच्या रेखांना